आज आमच्याकडे यात्रा आहे, म्हणजे व्हेजची जी आहे ती यात्रा आहे. आणि सगळेजण घरात आलेले आहेत, म्हणजे दीदी सगळे आत्या वगैरे सगळे जे आहेत ते घरी आलेले आहेत या सुट्टीला. त्याच्यामुळे घर खूप भरल्यासारखं वाटतं आहे. आणि आशूला काही विचारूच नका, आशूला अजिबात काही देणं घेणं नाही आहे. म्हणजे घरी एवढा मला त्रास देतो ना, तिथे तो अजिबात मला इथे त्रास देत नाही. म्हणजे सगळं लक्ष जे आहे त्याचा खेळण्याकडेच आहे. म्हणजे कधी एकदा मी उठतोय आणि खेळायला जातो असं आहे. आज तर त्याने हद्दच पार केली. असं तो 5 वाजता उठला होता आणि त्याला जायचं होतं बाहेर खेळायला. एकदम त्याला म्हटलं की अरे अंधारे बाहेर, ते जाऊ नको खेळायला, पण त्याचा स्वतः की नाही चल आई झोप झाली, माझी झोप झाली, बाहेर चल उठ उठ. मला उठवलं, पण मला एवढी जास्त गाढ झोप लागली होती, मी काही उठले नाही. त्यानंतर असं त्या बाबांना उठवलं की तुम्ही उठा म्हणून. ते बाहेर ते घेऊन गेले, त्याला दाखवलं की बाहेर अंधार आहे अजून, पण तरी त्याने सगळ्यांना उठवलं की उठ चला बाहेर जायचं म्हणून. 5 वाजल्यापासून जेव्हा त्याचं चालू होतं बाहेर जायचं उचडल्यानंतर त्याला ना बाहेर ते नेलं. आणि आत्ता 10-10:30 वाजता जे आहे खूप जास्त कंटाळला होता तो. त्याला खाऊ पिऊ घातलं आणि पहिलं जे आहे त्याला झोपवलं. आणि एक त्याची झोप झाली की परत दुपारी जो होतो छान असा रिलॅक्स खेळ, चिडचिडी करणार नाही. आणि छोटीशी जी आहे ते घरगुती आम्ही यात्रा जत्रा काय असेल ते केलेले. कोणाला काही बोलवलं नाही आहे, व्हेजचीच आहे. गेल्या वर्षी बऱ्यापैकी मोठी आम्ही केली होती यात्रा नॉनव्हेजची. त्यामुळे यावेळेस ना छोटीच करावं म्हटलं. आणि वार पण असा आहे की त्या वाराला करू शकत नाही, त्याच्यामुळे पण एक आम्ही जे आहे ते यात्रेचं कॅन्सल केलं आणि व्हेजची जी आहे ती यात्रा केली. अगदी घरगुती केलेली आहे. फक्त दिदी आणि माझ्याकडचे दादा आणि पप्पा येणार, दिदी आहेत, आत्या आहेत, एवढी जी आहे ते घरगुती माणसं आहेत. त्यांच्यातच काय आम्ही जी आहे ती यात्रा केलेली सुटसुटीत अगदी घरच्या घरी. छान वाटते, वातावरण खूप छान फ्रेश होते. आत्ता खरी जी आहे ती उन्हाळ्याची सुट्टी असल्यासारखं वाटते. घरी सगळे एकदम आले की ना छान फ्रेश वातावरण वाटतं. सगळे गोळे मिळून येतात, मिळून सगळं कामं वगैरे करतात. छान गप्पा गोष्टी राहतात, रात्रभर जे आहे ते गप्पा गोष्टी चालू राहतात. त्याच्यामुळे घर खूप छान फ्रेश भरल्यासारखं वाटतं आहे. नंतर आम्ही जेव्हा सुट्टीला होतो तेव्हा एवढं असं भरल्यासारखं वाटत नाही, त्याच्यामुळे असं करमत नाही किंवा गावाला जाण्यासारखं वाटत नाही. पण आत्ता खरी मजा वाटते उन्हाळ्याच्या सुट्टीची. आणि लहानपणीचे दिवस आठवत आहेत, म्हणजे सगळ्या आल्यानंतर कशी एकत्र मजा यायची, तशी आत्ता जी आहे ते मजा येते आहे. काम वगैरे सगळं झालं, स्वयंपाक ते सगळं उरकलेलं आहे. आता जशी भूक असेल तसं आम्ही जेवायला बसणार आहे. आणि आशूला झोपवले, अजून तरी काही उठलेलं नाही आहे, तो उठल्यानंतर बघ आता. आणि आजचं रुटीन कसं असणार आहे माहीत नाही, म्हणजे आता स्वयंपाक तर मी काय तुमच्यासोबत शेअर केला नाही, सगळं झालेलं आहे. त्याच्यामुळे आता काय काय दाखवता येते ते पण मला माहीत नाही. पण ठीक आहे, मी काही थोडंफार जे ते शूट करायचा प्रयत्न करेल, ते नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. चला भेटते थोड्या वेळी, सो स्टे ट्यून्ड. या जनरेशनच्या मुलांना असं खेळताना बघून आहे ना मला माझं बालपण आठवलं. म्हणजे आपण पण एका झाडाच्या सावलीखाली आहे ना आडोशाला बसायचो आणि आपले जे काही गेम असतील ते खेळायचो. जसं की आपल्याकडे त्यावेळी सापशिडी असायची, चल्लसाट्टी असायची किंवा जिबली हा एक खेळाचा प्रकार असायचा, तो खेळायचो. किंवा कोणाकडे कार्ड्स म्हणजेच पत्ते असतील तर ते खेळायचो. म्हणजे असे बैठे गेम जे आहेत ते आपण एका झाडाच्या सावलीखाली बसायचो, पाण्याची आपापली बाटली घेऊन जायचं आणि हे सगळे गेम जे आहेत ते खेळायचो. आणि आजकालच्या मुलांना आहेत ना हे असे गेम माहीत आहेत की नाहीत माहीत नाही, पण त्यांचे आत्ताचे मी गेम बघितले ना तर आपले जे कार्ड्स असतात ना त्याच्याऐवजी ना यांच्याकडे उनो आलेला आहे. आणि आता हे आहेत ना बिझनेस कार्ड्स खेळतात. मी पण थोडी क्युरियोसिटी म्हणून बिझनेस कार्ड्स हा काय गेम असतो हे बघायला गेले होते. आणि त्याच्यात मला ही पोरं सगळे जे आहेत ते समजून सांगत होते की याच्यामध्ये असं असतं, त्याच्यामध्ये तसं असतं म्हणून. म्हणजे लहानपणापासूनच मुलांना ना मनी मॅनेजमेंट कसं करायचं ना हे ना शिकवण्यासाठी ना हा उत्तम गेम आहे. म्हणजे पैशांची देवाणघेवाण किंवा मग कुणावर किती पैसे खर्च करायचे, कुठे जास्त ऐश करायची किंवा कुठे सेविंग करायची, कोणाकडे किती पैसे शेवटी जमा होणार तो विनर, अशा ज्या आहेत ते याच्यामध्ये ना टर्म्स अँड कंडिशन्स त्यांनी लिहून दिलेले आहे. त्याच्यामुळे ना हा मला असं वाटतं की हा ना एक खरंच खूप चांगला गेम आहे जर तुमच्या लहान मुलांना ना मनी मॅनेजमेंट शिकवायचं असेल तर. म्हणजे हा माझा पर्सनल जो आहे तो मी माझा मुद्दा मांडला तुमच्यासमोर. तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंट करून सांगा. आणि खरं पण जे आहे त्याच्यामध्ये इंटरेस्ट घ्यावा असं मला वाटतं. आणि बघा संध्याकाळच्या वेळेला ना मस्तपैकी जे आहे ते आशूचं आणि त्याच्या दादाचं ना पाण्यामध्ये भिजणं चालू आहे. म्हणजे ना आता पहिलाच दिवस आहे त्यांचा आणि त्यांना जो आहे तो हा टँक काढून दिलेला आहे. मस्तपैकी जे आहे त्यांचे ना पाण्यामध्ये पोहणं चालू आहे. आशू याला आधी खूप जास्त घाबरत होता, पण जसं दादा आतमध्ये पाण्यात गेलेला बघून त्याला पण जे आहे ते पाण्यामध्ये जायचं होतं.
आणि हा यात्रेनंतरचा दुसरा दिवस आहे. त्या दिवशी मी काही असं शूट केलं नाही आणि आज दुपारचं सगळं काम आवरून मी नुकतीच बसले होते. कांदे आणले होते गावाकडे, त्यामुळे ते पण कांदे जे आहेत ते पप्पांनी छान असे पसरून ठेवले आहेत खाली, जेणेकरून त्यांना कोंबडी येणार नाहीत. आणि असे त्यांना मस्तपैकी जे आहे ते सगळ्यांसोबत खेळणं चाललं होतं बॉल. त्याचं असं असतं की बॉल मला जो आहे तो बाहेर ते फेकायचा आहे. मग कोणीतरी एकाने जो आहे तो बाहेर ते गेलेला बॉल घेऊन यायचा आणि पुन्हा एकदा आशूच्या हातामध्ये द्यायचा आणि पुन्हा एकदा आशू जो आहे तो बॉल फेकणार बाहेर ते, असं काहीच त्याचं चालू होतं. पण त्याला खूप जास्त ओरडल्यावरती त्याने ना तो बॉल बाहेर टाकणं बंद केलं आणि मग पोत्यामागे बॉल लपवून त्याचं चालू झालं. पोत्यामागे बॉल लपवायचा आणि दादाने तो शोधून काढायचा, असं त्याच्यानं पुन्हा एकदा नवीन गेम चालू झाला. आणि बघा आमच्याकडे दुपारचं ऊन काय पडलेले, म्हणजे अजिबात बाहेर निघायची सोय राहिलेली नाही आहे. एवढं जास्त जे आहे ते गावाकडेचा उन्हाळा कडक आहे. संध्याकाळच्या वेळेस आम्हाला ना आशूला घेऊन दवाखान्यात यायचं होतं आणि दवाखान्यात येण्यासाठी ना मला माझ्या माहेरी यावं लागतं. आणि इथून माहेर जे आहे ते फक्त 1 किलोमीटर अंतरावरती आहे. तरी मला माहेरी जाता येत नव्हतं, कारण आम्ही फक्त ना दवाखान्यात आलो होतो. तसंही पुढे मला माहेरी यायचंच आहे, त्याच्यामुळे ना मी काही माहेरी गेले नाही. म्हटलं की चला आशूचा दवाखाना करत आणि इथूनच जे आहे ते पुन्हा माघारी जाऊयात. आणि आज नेमका आमचा ना आठवडी बाजार होता माहेरकडचा. आणि मी खूप लहान असताना जे आहे ते एकदा फक्त आईसोबत या बाजारात आले होते, त्याच्यानंतर मी अजिबात आले नाही. आणि म्हणजे बऱ्याच वर्षांनी जो आहे तो मी पुन्हा एकदा हा आठवडी बाजार बघतीये. आणि आतमध्ये बरीचशी जी आहे ते मोठा चौक आहे, त्याच्यामध्ये ना मेन बाजार बसतो. आणि ही जी आहे ते फक्त रस्त्याच्या रोडला जे आहे ते लागलेले छोटे मोठे जे आहेत ते शेतकरी बसलेत बाजार विकायला. आणि आतमध्ये खरंच खूप मोठा बाजार भरतो आणि या बाजारामध्ये सगळं मिळतं. जे काही दुकानामध्ये तुम्हाला गरज असते आणायची ते सगळं या आठवडी बाजारामध्ये मिळतं. त्याच्यामुळे ना एकदा काही आठवडी बाजारामध्ये आलं ना की सगळी जी आहे ते खरेदी करता येते. तर आमच्या घरी सगळा बाजार आहे, त्याच्यामुळे मला ना या बाजारातून काही घेऊन जायचं नाही आहे. बघा सासर आणि माहेर जवळ असल्याचा फायदा. आणि आम्हाला आशूला दवाखान्यात यासाठी आणावं लागलं होतं, कारण त्याच्या नाकावरती जे आहे ते बेंड आलेले आणि हे आम्हाला माहीत नव्हतं की ते बेंड आहे म्हणून. आणि त्यामुळेच आम्हाला जे आहे ते दवाखान्यात यावं लागलं. दवाखान्यातलं पहिलं हे सगळं जे आहे ते काम केलं, लगेच जे आहे ते घरी यायला निघालो. पण वाटेला स्वामींचं मंदिर लागतं, म्हटलं की चला स्वामींचं छान असं दर्शन घेऊन जाऊयात. आणि नेमकी आरती चालू होती, मग म्हटलं की चला आता आरतीचा मान पण मिळाला आणि सगळी आरती होईपर्यंत थांबलो पण आणि छान असा प्रसाद पण घेतला, नमस्कार केला, दर्शन वगैरे घेतलं आणि पुन्हा एकदा निघालो घरी जाण्यासाठी. आणि बघा गावाकडे 2 व्हीलरवरती फिरण्यात जेवढी मजा येते ना तेवढी शहरात अजिबात येत नाही. म्हणजे हे मोकळं ढाकळं वातावरण, हा दिसणारा छान असा सनसेट आणि सुटणारी छान गार हवा, हे खरंच गावाकडेच अनुभवायला मिळतं. त्यानंतर आम्ही घरी आलो, स्वयंपाक वगैरे सगळा झाला होता आणि डॉक्टरांनी आशूच्या नाकावरती अशी पट्टी बांधली होती. का तर थोडंसं जे आहे ते रक्त येत होतं, त्याच्यामुळे त्यांनी पट्टी बांधून दिली होती. जास्त वगैरे काही नाही, गोळ्या औषधं सगळं दिलेले त्याला. आता जे आहे ते ना एक रात्रभर ही पट्टी ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी जे आहे ते लगेचच काढून टाकायची. छान असं आल्यानंतर जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर एवढा कंटाळा होता, आशूला पहिलं झोपवलं. आणि आज एवढा दिवस जो आहे तो हेक्टिक गेला माझा. आय नो हा व्हिडिओ खूप जास्त लॉंग झालेला आहे, पण तरी हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशी मी आशा करते. आणि भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. तोपर्यंत बाय.